ओम शांती. 11 मार्च 1971ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परिस्थितींनाही पार करण्याचे साधन. बापदादा म्हणतात, मधुबनमध्ये चालता फिरता स्वतःला अव्यक्त फरिश्ता समजतात. तसेच कर्मक्षेत्रावर वा सर्व्हिस भूमीवरही हा अभ्यास आपल्यासोबतच ठेवायचा आहे. एक वेळा केलेला अनुभव कुठेही करू शकतात. जसे लौकिक जीवनात इच्छा नसतानाही सवय असली की तिकडे ओढ होते, तसेच अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होण्याचीही सवय बनली पाहिजे. मग ही सवय स्वतःच आपल्याकडे ओढेल. दोन चार वेळा कोणतीही गोष्ट व्यवहारात आणली की त्याचा सराव होतो. हा अभ्यास सहज बनला पाहिजे. बापदादा म्हणतात, मुलांची सवय सहज न बनण्यामुळेच नॅचरल कॅलॅमिटीज पण थांबलेली आहे. कारण सामना करण्याची शक्ती स्वस्थितीमध्ये परिस्थितींना पार करण्यासाठी पाहिजे. सामना करणारे आपल्या स्वस्थितीने जर परिस्थितींना पार करू नाही शकले तर परिस्थित्या येणार कशा? सामना करणारे तयार नाहीत, म्हणून पडदा उघडायला वेळ लागत आहे. आता आपले जुन्या सवयी, जुने संस्कार, जुन्या गोष्टी आणि जुनी दुनिया, पुराणी देहचे संबंधी सगळ्यांपासून वैराग्य झालेला नाही. कुमारांची नेहमी पवित्र आणि सतोगुणी राहण्याची यादगार आहे सनत कुमार. त्याचे नेहमी लहान रूपच दाखवतात. त्याचे वय नेहमी 5 वर्षाचेच दाखवतात. हे पवित्रतेचे गायन आहे. 5 वर्षाचा मुलगा बिलकुल पवित्र राहतो आणि संबंधांच्या आकर्षणापासून दूर राहतो. लौकिक रीतीमध्ये पण अलग होऊन जातात. दूर राहतात तर प्यारे होतात आणि जवळ राहतात तर संबंध चांगले राहत नाही. तसेच इथेही न्यारे बनायचे आहे, पण ज्ञानसहित. फक्त बाहेरून नाही न्यारे बनायचे. मनातून लगाव नको. जितके जितके न्यारे बनाल तितके तितके प्यारे अवश्य बनतील. बापदादा म्हणतात, विद्यार्थ्याला अभ्यासाचा अनुभव नसणे असं होऊ शकत नाही. पण या अभ्यासाला नेहमीसाठी बनवायचे आहे. नेहमीसाठी अनुभव करायचा आहे. बापदादा म्हणतात, कुमारांना आता सेंट पण बनायचं आहे आणि इनोसेंट पण बनायचे आहे. सतयुगी आत्माए जेव्हा इथे येतात तेव्हा विकारांच्या गोष्टीच्या ज्ञानापासून इनोसेंट असतात. साधे आणि पवित्र राहायचे आहे. फक्त कपड्यांमध्येच साधे नाही तर सगळ्याच गोष्टीत साधे. स्लोगन लक्षात ठेवायचं आहे, पहिले करू मग दाखवू मग म्हणू. जितके योगी तितके सर्वांचे सहयोगी बनतात. एका बीजसी योग लावल्याने
म्हणजेच संबंध ठेवल्याने सर्व आत्म्यांशी म्हणजेच पूर्ण वृक्षाशी संबंध होतो. 2 शब्द आहेत, साक्षी आणि साथी. एक तर साथीला नेहमी जवळ ठेवा आणि दुसरे साक्षी बनून प्रत्येक कर्म करा. या दोन्ही शब्दांची प्रॅक्टिस केली तर बंधनमुक्तची अवस्था खूप लवकर बनेल. सर्व शक्तिमान सोबत असल्यामुळे शक्तियांची प्राप्ती होऊन जाते आणि साक्षी बनून चालल्याने कोणत्याच बंधनात फसणार नाही. ओम शांती.